नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे हनीमून पॅकेजमुळे सायली अर्जुनवर जाम भडकलेली असते आणि ती म्हणते की मी एवढ्या मोठ्या प्रवासाला तुमच्याबरोबर येणार नाही, मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही असं म्हणून अर्जुनला चांगली सुनवत असते। त्या क्षणी अर्जुन तिला म्हणतो की शांत हो मिसेस सायली, मी काही ठरवलेलं नाही आहे, हे हनीमून पॅकेज वगैरे 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 मी नाही ठरवलेले, हे सगळं मम्मानी ठरवले, तुम्ही लक्षात घ्या असं बोलता क्षणी सायली शांत होते। तर दुसऱ्या दिवशी चैतन्य अर्जुनच्या घरी आलेला असतो। चैतन्यला बघून सायली अर्जुन त्याच्या समोर जातात आणि म्हणतात की या आठवड्यामध्ये खूप वर्कलोड आहे ना, त्यामुळे मला कुठेही जाता येणार नाही, आपण केवढी मोठी तयारी केली होती मीटिंगसाठी, या केससाठी असं म्हणून अर्जुन चैतन्यला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हनीमूनला जाण्याचा तो तयार नसतो, त्याला तो हनीमून रद्द करायचा असतो। पण त्या क्षणी नेमकी तिथे कल्पना येते आणि ती म्हणते की मी हनीमूनचे तिकीट बुक करण्याआधी चैतन्यला विचारलं होतं या आठवड्यामध्ये तुला कोणता वर्कलोड तर नाही ना तुमच्यावर। त्यावेळी चैतन्यने मला सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये काही वर्कलोड नाही आणि मी सगळं काही ठरवूनच हनीमून प्लॅनिंग केलेलं आहे। ते ऐकल्यानंतर इकडे अर्जुन आणि सायलीचे मात्र 12 वाजलेले असतात आणि चैतन्याच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात। म्हणजेच आता कल्पनामुळे सायली अर्जुनचा हनीमून सक्सेसफुल होणार का साक्षी यांच्या दोघांमध्ये कोणतं मोठं संकट आणणार? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।